तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने 170 महिलांसाठी देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। तेजस्विनी सामाजिक विकास व संशोधन प्रतिष्ठानतर्फे 170 महिलांना देवदर्शन यात्रा घडवण्यात आली। या यात्रेकरता बुधवारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करण्यात आलं। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी हा उपक्रम राबवला। तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत सुमारे 150 महिला व 20 युवकांनी उज्जैन, ओंकारेश्वर आणि महाकाली इथल्या देवदर्शन यात्रेस प्रस्थान केलं। या यात्रेची संपूर्ण व्यवस्था त्यांनी आपल्या स्वखर्चानं केली आहे। या धार्मिक सहलीमध्ये तेजस्विनी महिला उद्योग समूहाशी संलग्न 150 बचत गटातील महिला तसंच जय महाराष्ट्र तरुण मंडळातील 20 युवकांचा यात समावेश आहे। माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेची आखणी करण्यात आली असून सर्व प्रवास हा रेल्वे मार्गानं करण्यात येणार आहे। यामध्ये जाण्याचा येण्याचा प्रवास खर्च, निवास आणि भोजनाची संपूर्ण जबाबदारी कोल्हे दाम्पत्यांनी स्वीकारली आहे। महिला बचत गटाच्या महिलांना उत्तर भारत, दक्षिण भारत, शिर्डी, विजापूर या पद्धतीच्या सहली करत असतो। या माध्यमातून महिलांना मिळावा, या महिला फॅमिली जेवढं लाभ घेऊ शकत नाही या सर्वांचा दरवर्षी 10 वर्ष झाला आम्ही या पद्धतीचा राबवतो। दरम्यान यात्रेच्या प्रस्थान प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे आणि पत्नी मोनिका कोठे तसंच महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल यांच्या पत्नी धनश्री कोंड्याल यांनी देखील उपस्थित राहून सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। या उपक्रमाकरता मंगेश डोंगरे, आरिफ निगेबान, सतीश मस्के, कल्लप्पा कामाने, मंगला डोंगरे, मल्लबा उपासे, उषा नायडू, गीता डुकरे, जया माने, राधा गायकवाड, वंदना जाधव, कविता चव्हाण आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले।